गजानन गणराया आदिवंदू तुझ मोरया गजानन गणराया आदिवंदू तुझ मोरया आनंदाचा घडू द्या मला तुमच्यामध्ये आमच्यामध्ये असाच गोडवा राहू द्या देवाचा उद्धार करा चिंतामणी मोरया आनंदीचा उदय भैरवनाथाचे चांगले बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट जय मल्हार आमच्या सुख दुःखामध्ये पाठीशी उभे राहा आमच्या कुळाचा आनंद घडू द्या उद्धार करा। तर नमस्कार मित्रांनो, मी आर्यन कोहली स्वागत करतो तुमचा मराठी युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा दिवस संडेचा, आता वाजलेत म्हणजे किती 6:05। काल तर तुम्ही बघितला असा प्रवासाचा ब्लॉग, आज पूर्णपणे तुम्हाला जेजूचा ब्लॉग बघायला भेटणार आहे। तर आता आपण चालू कुठं नदीवर देवांची आंघोळ करायला। तुम्हाला प्रॉपरली दाखवतो काय कसं आंघोळ करतात। कडा नदी का इकडं, इकडे आणि चला दादा इकडे ड्युटीत बोलतात ना याला, ड्युटी। चला चला ब्लॉग मध्ये सोबत राहा, काय कसं काय कार्यक्रम होतो ते तुम्हाला पूर्णपणे दाखवतो। चला मंडळी आपले निघाले, एलकोट सदानंदाचा आहे भवानीचा। मित्रांनो, रूम पासून नदी खूप लांब आहे, तर इकडं आपला गाडीवाला ड्रायव्हर आहे, काय टेन्शन नाही, काक्यावरची आदलाय त्याला। तर चला हा बघा इकडं, तो पण ब्लॉगर आहे। चला एलकोट जय मल्हार आनंदाचा भवानीचा माहिती आहे मला चल हाय माहिती, चल गाडी लावून गाडी आहे। मित्रांनो, 10 मिनिटाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलोय कारा नदीवर। तर आता बघूया आपण काय माहोल आहे। मी तर पहिल्यांदाच आलोय। काय भाऊ, तू किती वेळा आलास इकडं? मी तर आता तिसऱ्यांदा आलो, 35 वर्षात तो 30 वर्ष। चला बघूया काय मला एक्सपिरियन्स वाटते ते तुम्हाला शेअर करतो। इकडं आहेत गाड्या आहेत, पूजा करणार आहे का तुम्ही? इकडे आपली काय नदी आहेत आपले। ये कपड़ा काढ तो आमच्याकडे दे, नाही इच्छा दे यार, कपड़ा काढ तो पहिला आधी। काका थांब, कपडा काढ आता देव काढतात आंघोळीसाठी, आणि लाल कपडा काढावा लागतो सर्वप्रथम। काढतो दिवा दे। तर मित्रांनो, बघितलं असाल किती लोक आंघोळ करायला जातात। मी काय जाणार नाही, मला जाम थंडी लागते, असले थंडे पाण्यात काय मी जाणार नाही। इकडे आपले देव वगैरे, त्याच्यानंतर आपण आपले देवाची विधी होईल ते पण दाखवतो। चला ब्लॉग मध्ये सोबत राहा। आले आता देव आंघोळ करून, आणि इकडे गडी आपले बघू शकता, कसा गरम पाणी का, गरम 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 एकदम गरम।
आता आपल्या बरोबर आहेत नाही बसू काय बसा ना. हा मित्रांनो हा नैवेद्य आणलाय. हा थोडं थोडं टाकलंय तिकडे. जय मल्हार एलकोट त्यांना एक द्या. गजानन गणराया आदिवंदू तुझ मोरया गजानन गणराया आदिवंदू तुझ मोरया सत्याले श्री गणपती माई गागे रेवादेती गजानन गणराया आदिवंदू तुझ मोरया आदिवंदू तुझ मोरया गजानन गणराया आदिवंदू तुझ मोरया तुका मने शोधून पायी विठ्ठल खंडोबा तुझा नाही गजानन गणराया आदिवंदू तुझ मोरया आणि ओ वाळू आरती जगंडराया माझ्या बोळ तू देवा ओवळी माळेचं बाळू लागली पाया साबराच्या ज्योती पंचप्रणची आरती पंचप्रणची आरती ओवळी माळेचं बाळू चरणी लागली फुलाई माळीने हार घालती देवाला हार घालती मनमती मुरळी आवडीने गाती वाजे म्हणून आपला ओवळला राजा हवाय मी ओवळला करा हात लावा तरी भरली आता खालीवर करत आहात हर हर महादेव वाटी मोडा देवाच्या अंगावर मोडा हा मोड घे दोन भाग करायचे ताटात परत खालीवर ताट करायचं हर हर महादेव मोरया आनंदी जाऊ देऊ दे भैरवाचे चांगले निळा घोडा पामी तोडा गंभीर गुडा बिमीरा अंगावच्या आले जादेवला रे माझा सुंदरी आरती करी देवाळी नाना परी
हे 2 नैवेद्य आहेत ते गाडाच्या पायथ्याशी ठेवायचे आहेत आपल्या. आकाराचे पाय ते ठेवायचे. आणि 3 आहेत ते पाण्यामध्ये सोडा येतात. मला गार लागेल तुला व्यवस्थित घे. कागद गेले तर मित्रांनो ही घोंगडी बघताय. याच घोंगडीवर आपल्या देवांची विधी केली जाते. मित्रांनो देवांचे आंघोळ वगैरे करून विधी वगैरे झाले. विधीचे आमचे 300 रुपये घेतले. ते पण सांगायला बरोबर पाहिजे, कारण तुम्ही येणार तेव्हा तुम्हाला पण माहिती पाहिजे. ते काहीतरी 500 रुपये बोललेले, 300 रुपये विधी करून दिले. तर चला आता पुढे पुढे जाऊ आपण. एलकोट एलकोट सदानंदाचा तुम्हाला खाते ना तुमच्यापेक्षा लोकसंख्या का मांगोर आहेत काय? मांगोर समाजला मांगोरच असतं ते. कातीन काय ना खाती या दमाने वरत ना का? चला आता आंघोळी झाली देवांची. आता आपण जाऊ आता गडावर कडे फाटावर काय? आता कुठे? आता पहिले गाडावर नंतर कडे पटावर. हा चला. पटावर कोण जायचंय? नाही आपण नाही. आर्यन कोळी बघू बघू जर ब्लॉकच्या माध्यमातून जर जायला भेटला तर आपण जाऊ. काकूस बाग काय बोलते बायकांचा खावा मांगोळाची संख्या वाढली. म्हणजे महिला पण आंघोळ करायला येतात ना, तर काकूस घाबरला काय का? मांगरांची संख्या वाढली. मांगोळ खाणार आहे खाणार आहेत ते घाबरतात काय तुम्ही इथं मारून न्या. मग चला. चला रूम कडे रवाना. आता कार्यक्रम सगळा इकडं रूमवर कार्यक्रम सगळा गडावर. कापा कापी. आता कापा कापी. पैसे ना पैसे घ्यावाला कमवतात. किती रुपये भाऊ मग ते? 20 रुपये का? बघा इकडं आपण गाडी पार्किंगला लावलेली ना, त्याच्या मुले 20 रुपये. शेट इकडे आहे आमचा. बोलूच नको. चला मित्रांनो आलोय आपण आता रूम कडे. रूमची हवा पाहूया. पाहूया कशी आहे. तर मित्रांनो सकाळी 6:15 गेलेलो आणि 1 तासाभरात आलो आपण. तर चला पुढं कसा ब्लॉग होते ते आपण बघू. तर मित्रांनो सकाळीचे 6:15 वाजलेत आणि फ्रेश वगैरे झालंय. आता मस्त चाय वगैरे पितो आणि जातो. आपली पब्लिक देव घेऊन गेलेत वरती, तर आपण चाय पितो. इकडं चाय आपल्यासाठी शिल्लक आहे थोडासा मस्त. आणि इकडं काय चालू आहे दादा? पोहे का? कांदे पोहे नाश्त्यासाठी. ते पण नंतर आपण खायला येऊ मस्त. इकडे पोर बघण्याचा कार्यक्रम होणार आहे. आपण पहिले चाय अयो चहा तापव म्हणा. तापवशील नाही? तापव. चाय वगैरे आता पिऊ. ग्लास मध्ये घेतलोय. चहा पिऊन जाऊ आपण वरती. बघा इकडं मथुराला आहे आपल्या देवांना भेट द्यायला. इकडे बघत आलाय आपला. आपली मंडळी पण आले. चला आपण सगळे लेट आहोत. आपले मंडळी पोचले असतील वरती. जाऊया. जय मल्हार सदानंदचा हेलकोट उदो. आणि अशा तऱ्हेने आपले काका आलेले आहेत. हा आल्या. त्यांचं काम बरोबर चोख करतील. आता ते तोडपाणी करतील. चला वरती अभिषेक कसा होते ते तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये सोबत. मित्रांनो पब्लिकला फोन लावलेला, मधल्या रस्त्यात आहेत. त्यांना बोललो अभिषेकची व्हिडिओ काढायची आहे, थांबा थोडं 10-15 मिनटं. तर आपण फटाफट चाललोय.
तर चला सोबत राहा पटापट. आता आपण ट्रेकिंगचं जास्त सवय नाही पण बघू आपण चालू. तर मित्रांनो आपण आलो आता पायथ्याशी आणि इकडं गणपती बाप्पाचं दर्शन होते. गणपती बाप्पा मोरया. चला तर मित्रांनो तुम्हाला बोललेलो तिकडं आपण आंघोळ करायला गेलेलो देवांची, तेव्हा 2 त्या हे होत्या वड्या ते इथं ठेवायच्या होत्या, त्या ठेवल्या असतील त्यांनी पण. तर चला आपण ट्रेकला सुरुवात करतो, जाऊया. चला एलकोड एलकोड जय मल्हार. मित्रांनो 7:33 चालू केलेला आणि इकडे बघा 7:40 झाले. 5 मिनिटात पोहोचलोय आपण. चला का भाऊ तेल टाकायचं तेल कशासाठी? देवाची अखंड ज्योती. अखंड ज्योती. चला आपला टी शर्ट बघा कोणी परिवारचं टाकतोय भाऊ. चला आपण अभिषेक करू देवाचा. मित्रांनो दर्शनासाठी गर्दी भेटलेत बघा. वाघमणी ज्ञानरूपिणी जलिदोष विनाशाय श्री मल्हारी मार्तंड भैरव देवता चरणे सहकुटुंब सहपरिवार अभिषेक नैवेद्य जागरण गोंधळ कुलधर्म आज रोजी पूजनांच्या तरीशे आनंदाचा घडू द्या. मला तुमच्यामध्ये आमच्यामध्ये असाच गोडवा राहू द्या. उद्धार करा. बारीक करायची खेळ देवाला लावायची पिंडीला. अलग मल्हारी देवम करणे वस्म हलसा उरंग बाबा गीता देवा कुटुंबाचा देवा आनंद करा. देवा जेजुरीची यात्रा देवा मार्गेला गुरु देवा कुळाचा उद्धार करा. जैन मल्हारी देवम करणे वस्म हलसा भूषितंगम शिवेता शुभद्रवास्तम देवांना घाला. योगदबोध सेवमानं कृतार्थे युगरार्थे दैत्यवर्धनं मृत्युकुलाजनं जन्मदिष्टभक्तमुद्दिष्ट शिवभक्त विरोंकारगम्य मल्हारी जगन्नाथ त्रिपुरारी. सगळ्यांचा हात लावून या. सगळ्यांचा हात लावून या. शिवेता शुभखडगास्तम योगदबोध सेवमानं कृतार्थे
युक्रार्ध दैत्यमर्दनम समृद्ध चरुणाभिरम्यम नित्य भक्त प्रतिष्ठ शेतामध्ये एक एक देव ठेवायच्या ताटामध्ये बुद्धगणम स्नानम समर्पयामि देव ताटामध्ये सोळा की देवाला सोळा थोडं राहू द्या ताटामध्ये ठेवा ताटामध्ये ठेवा देव ताटामध्ये ठेवा देव तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् देवावर नाच करवा विद्महे महासाकांताय धीमहि तन्महे महादेवाय धीमहि तन्नो मल्लहरी प्रचोदयात् भंडाऱ्याची पिशवी घ्या भंडारा घ्या हातामध्ये भंडारा हातामध्ये घ्या सगळ्यांनी भंडारा घ्या आमचा जागरण गोंधळ लिहा आमचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडू द्या म्हणा येळकोट जय मल्हार येळकोट जय मल्हार आताच अभिषेक वगैरे करून आलोय आता भाऊ काय होईल आत्ताच आमच्या कुलदेवतांचा अभिषेक घालून झालेला आहे पंचलिंग महादेव मंदिरामध्ये आता तळी भांडार करण्याचा कार्यक्रम होणार आहे इथे ते पण तुम्हाला बघायला भेटेल मंदिराच्या झाडा इथे बाजूला तळी भांडार कार्यक्रम होईल इकडं पास काढली जाते भाऊ 5 जण चरण पण आहे पर्सन काहीतरी 100 रुपये घेतात इकडं 500 रुपये 5 जणांचे काढले चला इकडं पास काढले बघा चला दर्शन घ्यायला जाऊ मुलाबाळांच्या आमच्या कुळाच्या नावाने देव भेटीचा कोळी परिवाराचा पाच नामाचा तळी भंडारा आनंदाचा करा आमच्या संसारातले चितलेले कार्य सगळे मार्गी लागू द्या आमच्या घरातला गोंधळ पायाशी घ्या आमच्या जागरण गोंधळ लिहा आमचा कार्यक्रम आनंदाचा घडू द्या तिकटाचा का गोडाचा आहे तिकटाचा लंगराचा मान सन्मान आनंदाचा घडू द्या देवादेवांना खाल्ला हात बुद्ध सकामणी मोर्या आनंदीचा उदय भैरवनाथाचे चांगले बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट जय मल्हार धगडधूम नगारा सोन्याची जेजुरी देवाले जेजुरा निळा घोडा पायात तोडा कमरे करगोटा मस्तकी तुरा बिंबी हिरा खांद्यावर शाल सदाही लाल माळसा सुंदरी आरती ओवाळी देव ओवाळी नाना परी खोबऱ्याचा तुकडा भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट जय मल्हार अडकल के भडकल भंडारा बोल हजारी वाग्या मुरळी खंडेराव भगत प्रणाम खंडेराव भगत सलाम येळकोट जय मल्हार महाराज की जय आई महासा देवी माता की जय आई बाणू देवी माता की जय आई एकवीरा माता की जय आई भवानी माता की जय हेंगडे प्रधान महाराज की जय महालक्ष्मी माताच्या सुख दुःखामध्ये पाठीशी उभे राहा आमच्या कुळाचा आनंद घडू द्या उद्धार करा जेजुरीला देवाला सांगायचं पाठीशी उभे राहा मागे उदळा म्हणा सदानंदाचा महाराज की जय सदानंदाचा
आनंद झाला पाहिजे. देव भेटून नाही जायचा, भंडारा लागतायचा नाही. अशा वेळेवरती देवाला म्हणा तळी भंडाऱ्याचा नैवेद्य पूर्णावरणाचा डाळ गुळ मीठ डाळ गुळ मीठ पूर्णावरणाचा जागरण गोंधळाचा मान सन्मान कोटंबा अन्नदान श्रीचरणे होळी कुटुंब अर्पण वस्तू म्हणा. जय मल्हार. या डोक्यावर त्यांच्या हे पुढं चालतील, हे म्हणतील येळकोट तुम्ही मागे सगळ्यांनी जय मल्हार मारायचं. देवाला भंडारा भाव सगळ्या देवाला प्रदक्षिणा मारायची. खाली भंडारा झालाय. जय मल्हार. अंगात आलं पाहिजे म्हणून फोटो घेऊ. आमचा देवाला बघत आहे तिथे. चला जायचं नाही डायरेक्ट. मी चला मी आलो. मित्रांनो अभिषेक वगैरे आणि तळी भंडारा वगैरे करून झालाय आणि आता 9:15 वाजले. आता चाललोय मी खाली. चला आता खालचा गोंधळ वगैरे तुम्हाला दाखवतो पूर्णपणे. तर मित्रांनो इकडे आपली चप्पल काढले आणि पब्लिक प्लेसमध्ये चप्पल काढताना एक विचार करायचा. आता बघा माझी चप्पल कुठं असेल. एक चप्पल तर इथं आहे. एक चप्पल एक साईडला काढले, एक चप्पल एक साईडला इकडे. बघूया भेटते की नाही. म्हणजे 2 साईडला दोन्ही चप्पल होत्या. एक साईडला असते तर जायची भीती होती. भले ती 50-100 रुपयाची चप्पल असो पण आपण प्रिकॉशन घ्यायची. चला आपण आता खाली. काय आपला ब्रँड घेतला निंबूच. बरा वाटला. तर मित्रांनो सकाळी नाश्ता बनवलेला कांदा पोहा आहे. आता कांदा पोहा खाऊन घेतो. चला दीदी. या ना आता आम्ही जेवायचं काय जेवायला आता गेले ठाण्याला. गेले. आज कसे गेले ठाण्याला? 15 किलो तुम्हाला मटण पुरण आहे. आणि माणसा पब्लिक वाढली का? आता किती सांगितलं मटण? मटण 3 किलो. 3 किलो पुरेल का? 6 माणसं आहे. हा का? आणि मी पण आहे त्याच्यात. मग 7वावर ना किलो बसते.